आहात नेते आमदार परिणय फुके. परिणय भाऊ, किती महत्त्वाचा दिवस आज संघाचे बौद्धिक एकनाथ शिंदे पोहोचलेले आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहे. नाही, निश्चितच हा फार महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही सर्व आमदार मंत्री इथे येतो, इथनं ऊर्जा घेऊन जातो, इथनं लोकसेवेचा एक लोकसेवा करण्याकरता एक ऊर्जा घेऊन घेतो, एक संदेश घेऊन जातो आणि या माध्यमातून निश्चितच पुढच्या वर्षभर ऊर्जा घेऊन ते सगळं काम करत असतो आम्ही. अजितदादाचे मंत्री नेते पोहोचलेले नाही. नाही, आजच्या याच्यात निमंत्रण भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना होतं. आज शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेब आणि सगळे आमदार आज इथे त्यांना निमंत्रण म्हणून ते दोघं इथे आलेले आहेत. 19 डिसेंबरला मोठी घडामोड होणार असं पृथ्वीराज चव्हाण म्हटले. मराठी माणूस PM होऊ शकतो, पंतप्रधान होऊ शकतो असंही ते म्हणाले. मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाणजींचा लोकांना पृथ्वीराज चव्हाणजींचा विसर पडलेला आहे आणि कुठेतरी सुरखेत राहिलं पाहिजे, कुठेतरी चर्चेत राहिलं पाहिजे, म्हणून पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी या प्रकारचं स्टेटमेंट दिलं की आणि मीडियामध्ये राहिलं पाहिजे, याच्याकरता त्यांनी ते स्टेटमेंट दिलं. तुमच्या वैयक्तिक जीवनात, राजकारणात संघाचे विचार किती महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी? निश्चितच महत्त्वाचे आहे. मी लहानपणी संघ याच्यात गेलेलो, शाखेत गेलेलो आहे, तिथे मी खेळलेलो आहे आणि निश्चितच एक संस्कार संघाचे नेहमीच राहिलेले आहे. नेहमी संघाचं लोकसेवा करण्याचं, शेवटच्या घटकापर्यंत मदत पोहोचवण्याचं काम हे संघाने जो विचार दिलेला आहे तो आम्ही करतोच आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर.